आणि महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्ये देखील भाजपला चांगल्या पद्धतीने यश आलेलं पाहायला मिळतंय। झारखंडमध्ये सोरेन सरकार येणार। जामुमो काँग्रेस आघाडीचा विजय झालेला आहे। जामुमो काँग्रेसला 50 जागा मिळालेल्या आहेत, मात्र भाजपचा पराभव झालाय। झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीने झारखंडमध्ये 60 जागांवरती विजय मिळवलेला आहे। सत्ता स्थापन करण्यासाठी 42 जागांची आवश्यकता असते आणि भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआने 21 जागांवरती विजय मिळवलेला आहे। जामुमो पक्षाचे आजी माजी मुख्यमंत्री जिंकले असून या पक्षाला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे। आणि दरम्यान झारखंड पक्षनिहाय संख्याबळ कशा पद्धतीने आहे ते देखील आपण पाहूयात। जामुमो पक्षाला 34 जागा मिळालेल्या आहेत। भाजपला 21, काँग्रेस 16, राजदला 4 आणि सीपीआयला 2, एलजेपी आरबी या पक्षाला 1 जागा मिळालेली आहे।